तर राहुल गांधी यांना भेटल्यावर शरद पवार यांना आठवण आली। शरद पवार यांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्र्यांचं हे प्रत्युत्तर बघायला मिळत आहे। शरद पवार यांचा गौप्यस्फोट राहुल गांधी यांना भेटल्याचा परिणाम असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय। मतांची चोरी करून सरकार स्थापन करण्यात आलं। आदित्य ठाकरे यांनी आता ही महायुतीवर टीका केलेली आहे। इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले। पवार साहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी ईव्हीएम बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते। किंबहुना पवार साहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की ईव्हीएमला दोष देणं हे अयोग्य आहे। आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवार साहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। असूही शकेल, कारण आपल्याला माहिती आहे अनेक वर्ष पवारसाहेब राजकारणात आहेत आणि त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे। अनेक निवडणुका त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या आहेत आणि पहिल्यांदा कदाचित आपण पाहतोय की वोट्सची चोरी जी होती ती एवढे उघडपणे झालेली आहे। साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं हे आता कळायला लागलेलं आहे। अनेकदा असं होतं की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोमतं ते भाजपला।